तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक्झाममध्ये टीईटी सीटीईटीची जी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आज एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आली आहे, वाक्प्रचार. आपल्याला माहिती आहे टीईटी मध्ये कंपल्सरी वाक्प्रचार विचारला जातो, अथवा इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये वाक्प्रचार हे महत्त्वाचे ठरतात, कारण ते खूप उपयोगी असतात. हमखास प्रश्न विचारलेले असतात वाक्प्रचारामध्ये. मी तुमच्यासाठी नवनवीनच वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि म्हणी ह्या सर्व टीईटी सीटीईटीची किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा टॉपिक्सवरती व्हिडिओ घेऊन येते. आणि सध्या टीईटीची तयारी, एक्झामची तयारी चालू आहे आणि टीईटीच्या एक्झाममध्ये वाक्प्रचार हा येतोच. आणि आपल्याला वाक्प्रचाराची तयारी करण्यासाठी मी नवीन वाक्प्रचार घेऊन आलेले आहे. चला सुरू करूया व्हिडिओला. अवीट गोडी येणे म्हणजे काय असते तर आनंदाचे दिवस येणे. अमर होणे म्हणजे कायमची कीर्ती प्राप्त करणे. अमर पट्टा घेऊन येणे म्हणजे मरणाची भीती नाही अशी शक्ती मिळवणे. अक्कल विकत घेणे म्हणजे काय तर अनुभवातून सोसून शहाणपण शिकणे. अक्कल पुढे धावणे म्हणजे काय तर बुद्धीची योग्य तऱ्हेने उपयोग न करणे. 11वा रुद्र असणे म्हणजे अतिशय तापट असणे. अकलेचे तारे तोडणे म्हणजे अविचाराने बडबड करणे. अकलेचा कांदा असणे म्हणजे बेअकली असणे. अक्कल मिळकत खाणे म्हणजे काही न खाणे. अग्निदिव्य करणे म्हणजे कठीण कसोटीतून पार पडणे. अखेरी मारणे म्हणजे काय शेवटचा डाव जिंकणे. अघळ पघळ भाषण करणे म्हणजे पुष्कळसे आणि मन मोकळे करून बोलणे. अग्नी प्रवेश करणे म्हणजे सती जाणे. अरत्र ना परत्र म्हणजे इहलोकी ना परलोकी. अनुग्रह करणे म्हणजे कृपा करणे. अबदा धरणे म्हणजे सांभाळणे. अडीच कांद्यावर येणे म्हणजे वयात येणे. अडी धरणे एखाद्या विषयी गुप्तपणे विशेष भाव ठेवणे. अरिष्ट ओढावणे म्हणजे संकट येणे, आपत्ती येणे. अमावस्या जीवनात येणे म्हणजे जीवनात दुःखच दुःख आहेत असे वाटणे. अलम दुनियेत फिरणे म्हणजे सारे जग फिरणे. अल्लाची गाय म्हणजे गतिशय गरीब निरुपद्रवी मनुष्य. अतिरथी महारथी म्हणजे एकापेक्षा एक पराक्रमी पुरुष. अनाकलनी करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. अधपतन होणे म्हणजे विनाश होणे. अर्धचंद्र देणे म्हणजे गचांडी देणे, हकालपट्टी करणे. नेक्स्ट बघा, अर्ध्या वचनात असणे म्हणजे उत्सुकतेने दुसऱ्यांचे शब्द झेलणे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे थोडीशी संपत्ती किंवा थोडेसे गुण प्राप्त झाले की गर्व करणे. अति खाणे मसनात जाणे म्हणजे अधाशीरपणे खाल्ले तर त्याचे वाईट परिणाम होत असतात. कधी कधी मरणही ओढवते. अधाशीपणे म्हणजे मित्रांनो अतिघाईने खाणं, गचगच खाणं आणि लगेच पाणी पिणं, अशा गोष्टी होतात. त्यामुळे कधी कधी अन्ननलिकेत अन्न अडकतं, कधी ठसका लागतो, तर कधी कधी असा काळ येतो की त्यामुळे श्वसन नलिका बंदही होते, म्हणजे मरण ओढावणे अशा टाईपमध्ये. अति खाणे मसनात जाणे याच्यासाठी म्हणतात. अत्तराचे दिवे लावणे म्हणजे उधळपट्टी करणे. अलीकडे ना पलीकडे कुठेच स्थिर नसणे. अलीकडे ना पलीकडे म्हणजे कुठे स्थिर नसणे. अलभ्य लाभ होणे म्हणजे मिळण्यास कठीण असा लाभ होणे. अवतार संपणे म्हणजे इहलोकाची यात्रा संपवणे. अवतार संपवणे म्हणजे काय, इहलोकाची यात्रा संपवणे. अवदसा आठवणे म्हणजे एखादी विपत्ती येईल असे कृत्य करण्याची बुद्धी होणे. म्हणजे काय, अवदसा आठवणे म्हणजे काय की एखादी विपत्ती येईल असे कृत्य करण्याची बुद्धी होणे. नेक्स्ट बघा, अव्वाच्या सव्वा सांगणे म्हणजे काय की अतिशय महाग किंमत सांगणे, चढवून बोलणे. अति झाले निगळी आले
अति झाले निगळी आले म्हणजे अति झाल्यावर जीवावर बेतणे. अति झाल्यावर जीवावर बेतणे. अत्तर मुरणे म्हणजे उगीच आव आणणे. अत्तर मुरणे म्हणजे काय? उगीच आव आणणे. अवघड वाटणे म्हणजे असह्य वाटणे. अवाच्य बोलणे म्हणजे शिव्या देणे. अविचारी असणे म्हणजे विचार न करता बोलत राहणे. अस्मान ठेंगणे होणे म्हणजे गर्वाने फुगून जाणे. अव्यापारेषु व्यापार करणे म्हणजे काय? की ज्याला आपला संबंध नाही अशा भानगडीत करीत बसणे. मित्रांनो, अशा काही शब्द असतात की ते आपल्या ओळखीचे नसतात, त्याचा अर्थ आपल्याला समजण्यास अवघड जातो. तर त्याचा अर्थ नीट समजून घ्या, कारण आपल्याला एक्झाम मध्ये अवघडच म्हणी येणार. सोप्या म्हणी काही येतात पण मोस्टली अवघड म्हणी येतात. त्यामुळे याचा शब्दसाठा जास्त असू द्या तुमच्याजवळ. अव्यापारेषु व्यापार करणे म्हणजे ज्याला आपला संबंध नाही अशा भानगडीत करीत बसणे. अवाक्षर न बोलणे म्हणजे एक शब्दही तोंडावाटे न काढणे. अस्मानास ठिगळ लावणे म्हणजे काय? फार मोठे संकटही थोपवून धरणे. अस्मानास लागणे म्हणजे काय? चढून जाणे. अळमटळ करणे म्हणजे चुकवा चुकव करणे. अक्षदा पडणे म्हणजे विवाह उरकणे. अक्षदा देणे म्हणजे लग्न कार्याच्या वेळी बोलावणे. अक्षर वाङ्मय असणे म्हणजे अमर होईल अशी साहित्य कृती करणे. अक्काबाईचा फेरा येणे म्हणजे अत्यंत गरीब होणे. अंग चोरणे म्हणजे अगदी थोडे काम करणे. अंग मुरडणे दिमाग दाखवणे. अन्नास जागणे म्हणजे कृतज्ञ असणे. आकाश फाटणे म्हणजे चारी बाजूनी संकटे येणे. अवाक होणे म्हणजे अतिशय चकित होणे, आश्चर्यचकित होणे. अवज्ञा करणे म्हणजे आज्ञा न पाळणे. अंत पाहणे म्हणजे कसोटी पाहणे, छळणे. अंगी आणणे म्हणजे बिंबवून घेणे. अंगाची लाही होणे म्हणजे संतापणे, खवळणे. अंग झाडणे म्हणजे नाकबूल करणे. अंकित करणे म्हणजे पूर्णपणे ताब्यात घेणे. अंग झाडून मोकळे होणे म्हणजे संबंध तोडणे. अंगावर काटा उभा राहणे म्हणजे भीतीने अंगावर शहारे येणे. आकाशाला झेंडा लावणे म्हणजे फार मोठा पराक्रम करणे. आकाशाची दोरी तुटणे म्हणजे भयंकर आपत्ती येणे. आकांत करणे म्हणजे आरडाओरड करणे. आकाशाची कुऱ्हाड म्हणजे देवाने केलेली शिक्षा. आकाशाला गवसणी घालणे म्हणजे आवाक्या बाहेरची कामे करून पाहणे. आकाश फाटणे म्हणजे सर्व बाजूनी संकट येणे. ओट घटनांचे राज्य म्हणजे अल्पकालीन टिकणारा आनंद. बघा, आई माई करणे म्हणजे मनधरणी करणे. आ वाचणे म्हणजे तोंड वाचणे. आराखड्यात उतरणे म्हणजे लढण्यास तयार होणे. आगीत उडी घेणे म्हणजे संकटात जीव घालणे. आग ओकू लागणे म्हणजे रागाने भडाभडा बोलणे. आग पाखडणे म्हणजे एखाद्यावर अतिशय रागावणे. आघाडी साधणे म्हणजे वेळ साधणे. आडव्या जिभेची चा असणे म्हणजे भांडखोर वृत्तीचा असणे. आडवे उभे राहणे म्हणजे कुटील नीती अवलंबणे. आडवे नेसणे नीट न नेसणे. आडवे लावणे म्हणजे दोष लावणे. आडवे जाणे म्हणजे अडथळा आणणे. अडसट्यात असणे म्हणजे अडचणीत असणे. आडून गोळी मारणे म्हणजे दुसऱ्याकडून इष्ट कार्य करून घेणे. आडवी करवत घालणे म्हणजे मोडता घालणे, अडचणी निर्माण करणे. आंतरिक आज असणे म्हणजे आतील इच्छा असणे. नेक्स्ट बघा, आडा सोडून दार कापणे म्हणजे विश्वासघात करणे. आजचे मरण उद्यावर ढकलणे. सध्याच्या प्रसंग लांबणीवर टाकणे. आस मोताद होणे म्हणजे खावयास न मिळणे. आस लावणे म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन मिळवून देणे. आपली पोळी पिकवणे म्हणजे काय? तर आपला केवळ स्वार्थ साधणे. आपल्या अंगी बिऱ्हाड देणे म्हणजे दुर्व्यसनाला थारा देणे. आपल्या पोळीवर तूप ओढणे
म्हणजे साधेल तेवढा स्वतःचा फायदा करून घेणे. आलबेल असणे, सर्व काही ठीक असणे. आरती आरोळ ठोकणे म्हणजे मोठ्याने बोलणे. आरती करणे म्हणजे स्तुती करणे. आभाळ फाटणे, सर्व बाजूनी संकट येणे. आळा घालणे, आरोप करणे. आळा आणणे, मर्यादा आणणे. आहारी जाणे, दुसऱ्याच्या मताप्रमाणे वागणे. आंबट शोक करणे, भलत्या चैनी करणे. आचारी का बिचारी होणे, काही सुचेनासे होणे. आवळा देऊन कोवळा काढणे. लहान वस्तू देऊन मोठी वस्तू उचलणे. इरेस पडणे, ईर्ष्या उत्पन्न होणे. इरेस चढणे, सुरस लावून सरसावणे. इरेस घालणे म्हणजे आपल्या बचावासाठी दुसऱ्यास पुढे करणे. इड्या भोपळ्या इतके सूत म्हणजे पक्के विरोधक असणे. इतिश्री होणे म्हणजे समाप्त होणे. इची करणे म्हणजे मध्ये मध्ये खोडसाळपणा करणे. इंगा दाखवणे म्हणजे सबक शिकवणे. इजा बिजा तिजा म्हणजे एका मागून एक असे 3 वेळा. उरकून काढणे म्हणजे उकरून काढणे म्हणजे जाणून बुजून मागील गोष्टी काढणे. उखळ पांढरे होणे म्हणजे काय, पुष्कळ फायदा होणे. नेक्स्ट बघा, उट्टे काढणे, सूड घेणे. उंटावरून शेळ्या हाकणे, मनापासून काम न करणे. उगी दुगी करणे, मध्येच तोंड घालणे. उघड्या माथ्याने मिरवणे म्हणजे न लाजता फिरणे. उघडा पडणे म्हणजे निराश्रित होणे. खरे स्वरूप प्रगट होणे. उघड्या डोळ्यांनी मरण पाहणे म्हणजे आपल्या देखत आपला नाश होत असलेला पाहणे. उचलून गोष्ट सांगणे म्हणजे विरोध दर्शवणे. उचळ बांगडी करणे म्हणजे बळजबरीने स्थलांतर करणे. उजवा असणे, श्रेष्ठ असणे. उज्ज्वल करणे, उजळणे. उजेड पाडणे, मोठे काम करणे. उराशी बाळगणे, मनात जतन करून ठेवणे. उडून जाणे, रागाने निघून जाणे. उलटी अंबारी हाती घेणे, भीक मागण्याची वेळ येणे. उदक सोडणे, हक्क सोडणे. उदो उदो करणे, जय जयकार करणे. नेक्स्ट बघा मित्रांनो, उडत उडत समजणे म्हणजे कर्णोपकरणी समजणे म्हणजे कानावर एखादी गोष्ट आली असं समजणं. उणे उत्तर देणे म्हणजे अपमानकारक जबाब देणे. उतू जाणे म्हणजे कल्पनेपेक्षाही अधिक असणे. अपमार्जन करणे म्हणजे खर्च असणे. अपमर्द वाटणे म्हणजे अपमान वाटणे. उपपावन करणे म्हणजे बाजू मांडणे. उफरट्या काळजाचा म्हणजे वाटेल तसे साहस करणारा, त्याला म्हणतात उरफाट्या काळजाचा. उमाळा येणे म्हणजे दयेची तीव्र भावना निर्माण होणे. उद्यावर कट्यार होणे, धोक्यात राहणे. उरा पोटावर उचलणे म्हणजे मोठ्या कष्टाने उचलणे. उरावर घेणे म्हणजे कठीण काम स्वीकारणे. उसने पारणे फेडणे म्हणजे सूड उगवणे. उत येणे म्हणजे अतिरेक होणे. आपण म्हणत नाही का, उतू जाऊ देऊ नको एवढं, तसं ते अतिरेक करू नको. ऊन वारा न लागणे म्हणजे मुळीच त्रास न होणे. ऊन तहान न पाहणे, अडचणीवर विचार न करता रात्रंदिवस काम करणे. उहापोह करणे, चर्चा करणे. ऊर बडवून घेणे म्हणजे काय की आक्रोश करणे. ऊर दडपणे म्हणजे भीतीने ग्रस्त होणे. ऊर काढून चालणे म्हणजे एटीत चालणे. ऊर फोडणे म्हणजे फार परिश्रम करणे. ऋणानुबंध असणे म्हणजे घरोब्याचे संबंध असणे. एरंड्याचे गुऱ्हाळ गाळणे म्हणजे काय, व्यर्थ बडबड करणे. लांबलच कंटाळवाने भाषण देणे. एका पायावर असणे म्हणजे फार उतावळीपणा करणे, लगेच तयार होणे. एकांगीवीर होणे म्हणजे एकट्यानेच पराक्रम करणे. एका मुठीत असणे म्हणजे एकजुटीने असणे. मित्रांनो, अजून म्हणी आहे, वाक्प्रचार आहे, त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, याची मदत होत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.